न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांच्यामध्ये अतितटीची लढत झाली। शेवटच्या फेरीत डॉक्टर तानाजी सावंत यांनी 1509 मतांनी विजय मिळवला आहे। यामध्ये डॉक्टर तानाजी सावंत यांना 1,03,554 तर माजी आमदार राहुल मोटे यांना 1,01,745 मते मिळाली आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली पाटील यांनी रात्री 9:15 वाजता निकाल जाहीर केला। मात्र या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार जमील खा महबूब पठाण यांनी तुतारीसारखे दिसणारे चिन्ह घेतले होते। त्यांना तब्बल 4,446 मते मिळाली आहेत। या चिन्हामध्ये साधर्म्य असल्यामुळे राहुल मोटे यांना चांगलाच धोका निर्माण झाला। परंडा विधानसभा मतदारसंघाकडे राज्यातील सर्वांचे लक्ष वेधले होते। कोणी बाजी मारणार याबाबत शेवटी फेरीपर्यंत उत्सुकता होती। प्रत्येक फेरीमध्ये चित्र बदलत होते। सुरुवातीला पहिल्या फेरीमध्ये राहुल मोटे आघाडीवर होते, नंतर डॉक्टर तानाजी सावंत यांनी मुसंडी मारत आघाडी घेतली। पुढील काही फेऱ्यामध्ये पुन्हा राहुल मोटे यांनी आघाडी घेतली, नंतर पुन्हा डॉक्टर तानाजी सावंत यांनी आघाडी घेतली आणि शेवटच्या 26व्या फेरीमध्ये डॉक्टर तानाजी सावंत यांनी बाजी मारली। शेवटच्या बॉलवर सिक्सर मारून मॅच जिंकली असा हा निकाल लागला आहे। क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या परंडा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रथमच अशा पद्धतीने ऐतिहासिक आणि चुरशीची झाली। ज्या गावामध्ये आपल्या नेत्याला लीड मिळाले आहे ते कार्यकर्ते उत्साहाने मिरवताना देखील दिसून आले होते। मात्र जसजशी मतमोजणी पुढे जात होती तसा कोणालाही कोणताच अंदाज येत नव्हता। दोघेही समर्थक जल्लोष करत होते। अनेक वेळा कोण विजयी झालेले आहे हे देखील लक्षात येत नव्हते। काही जणांनी सोशल मीडियावर राहुल मोटे यांना विजयी देखील घोषित केले होते। अशा प्रकारे महाराष्ट्रात सर्वात लक्षवेधी आणि चुरशीची निवडणूक परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये संपन्न झाली। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।